नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार असून या निमित्त शनिवारी मॅरेथॉन पार पडली आहे, तर रविवारी विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेत परिवर्तनवादी, विज्ञानवादी आणि समतावादी विचारांवरती मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. समाज परिवर्तनासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या फुले आंबेडकरांच्या विचारांची मांडणी या व्याख्यानातून करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बजाज अध्यापन संकुलात रविवारी पहिले व्याख्यान महात्मा ज्योतिबा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचं राष्ट्र निर्माणातील योगदान या विषयावरती पार पडलं. यासाठी वक्ते म्हणून गुरु रविदास सत्यशोधक समाज संस्थापक अध्यक्ष डॉक्टर PS चंगोले यांनी मार्गदर्शन केलं. तर यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. तर अध्यक्षीय समारोप अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी केलं. दुसरे व्याख्यान मंगळवारी सकाळी 12 वाजता राष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी भारतीय संविधानाचे संवर्धन व अंमलबजावणी या विषयावरती होणार आहे. यासाठी वक्ते म्हणून माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक किशन मोरे हे मार्गदर्शन करणारच आहेत. या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन घातीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे व फुले आंबेडकर जयंती समितीच्या सदस्यांकडून करण्यात आलं आहे. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल असोसिएशन ही काय आहे, त्यांचं काय कार्य आहे आणि हे विविध याच्यातून आपल्याला दिसून आलेलं आहे. गायकवाड सर असतील, सुरवाडे सर आहेत, हे आमचे एकेकाळचे सर्व सिनियर मंडळी आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ या ठिकाणी काम केलंय, वाढली. सर्व पदव्युत्तर विद्यार्थी असतील, पदवीपूर्व विद्यार्थी असतील, त्यांच्यामध्ये ती कशी फोफावली आणि त्यांनी त्या चळवळीमधून कसे अनेक व्यक्ती या ठिकाणी घडलेल्या आहेत ते आपण सर्वांनी जाणलेलं आहे. त्या चळवळीमधून माझ्यासारखा विद्यार्थी ज्यावेळेस मी या संघटनेचा अध्यक्ष होतो त्यावेळेस PS चंगोले सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून त्या ठिकाणी 2001 मध्ये आले होते आणि आज त्या ठिकाणी सर परत एक 25 वर्षानंतर या ठिकाणी आले. तर त्यावेळेस मला या संस्थेचा अधिष्ठाता होण्याचा योग आलेला आहे. सर ह्या चळवळीचं हे यश आहे की एका अत्यंत गोरगरीब घरातून ज्याचे आईवडील अशिक्षित आहेत, परंतु बाबासाहेबांनी, छत्रपती शाहू महाराजांनी, महात्मा फुले यांच्या ज्या विचारांमधून जी महाराष्ट्र शासनाची जी बहुकल्याणकारी योजनेमधून जी काही वसतिगृह या त्याच्यामध्ये झाले, त्याच्यामध्ये आमचं शिक्षण झालं आणि त्या शिक्षणातून एक चळवळीमधून त्या पदापर्यंत येता आलं. त्याचा एक सार्थ अभिमान निश्चितच या संस्थेचा अधिष्ठाता म्हणून एक व्यक्ती म्हणून मला निश्चित आहे. आपण आज आम्हाला मार्गदर्शन करताना अनेक गोष्टी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान असेल, छत्रपती शाहू महाराज असतील, गौतम बुद्ध असतील, राजा सम्राट असेल, अशोक, त्यांच्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे आणि एक शास्त्रीय दृष्टिकोन बाळगून आपण हे सगळं कसं स्वीकारलं पाहिजे, कुठल्याही अंधश्रद्धा, रूढी परंपराला आपण वाव नाही दिला पाहिजे, अत्यंत सुंदर शब्दामध्ये त्याची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. उद्देशच हा होता. त्यामुळेच मला असं वाटतं अनेक शहरातली नामांकित व्यक्तिमत्व या ठिकाणी आपले विचार ऐकण्यासाठी आलेले आहेत. बेसिकली हे मी नेहमी सांगतो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही एक अशी संस्था आहे की ज्यामध्ये एक चांगले MBBSचे डॉक्टर घडले पाहिजे, ज्यांना एक कॉम्पिटंट असले पाहिजे, नॉलेजेबल असले पाहिजे आणि त्यामध्ये त्यांच्यामध्ये एक मानवीय दृष्टिकोन असला पाहिजे. आणि मला असं वाटतं मागच्या 2 वर्षामधून आम्ही हे सर्व साध्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. त्यामध्ये अनेक गोष्टीचा आम्ही या ठिकाणी फारसं सांगणार नाही कारण वेळ भरपूर झालेला आहे. बरेचसे सिनियर मंडळी त्यामध्ये आहेत. तर त्यामुळं आम्ही जो उद्देश घेऊन या ठिकाणी काम करत होतो, मला असं वाटतं ते साध्य होताना या निमित्तानं आम्हाला दिसत आहे. दामाची जी संपूर्ण टीम आहे, एक चांगलं नेतृत्व त्यांच्यामधून निश्चित आपण
तयार करत आहोत आणि आम्ही स्वतःच धामाचं नेतृत्व केलेलं आहे. धामा काय आहे आणि सर्व जाती धर्माच्या मुलांना सोबत घेऊन ती चळवळ कशी पुढे जात आहे. मला असं वाटतं समीक्षा आणि त्यांची टीम हे असंच कार्य यापुढेही चालू ठेवतील आणि धामाच्या माध्यमातून सर मला सांगायला अभिमान वाटेल, या ठिकाणी अनेक डॉक्टर आमचे विजयकुमार गावित साहेब आहेत, याच संस्थेमधून धामामध्येच त्यांनी काम केलेलं आहे आणि आज त्या राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून 3-4 मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक IAS अधिकारी या ठिकाणी आहेत, इन्कम टॅक्स कमिशनर आहेत, GST मध्ये असतील, अनेक विविध क्षेत्रामध्ये ते काम करतायत. या चळवळीमध्ये केवळ एका धर्माचा किंवा एका जातीचा विचार कुठेही हे न करता सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन त्याच्यामध्ये काम करून एकीकडं सामाजिक चळवळीत काम केलं आहे, तर ते एक चांगले डॉक्टरही झालेले आहेत. समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये ते नामवंत तज्ज्ञ डॉक्टर म्हणून आमचे डॉक्टर काळबांडे सर असतील किंवा अनेक तज्ज्ञ डॉक्टर आहेत की ज्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही जो हा विचार पुढे नेत आहे, ही चळवळ पुढे नेत आहोत, तर ते या ठिकाणी पूर्ण होताना दिसतंय. बाकी या संस्थेसाठी जे काय करता येईल ते करण्याचा मी अधिष्ठाता म्हणून प्रयत्न करत आहे, सर्वांना सोबत घेऊन. त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजे ज्याला आपण घाटी म्हणतो, त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये ज्या काही अडचणी होत्या की औषधाची समस्या होती, स्वच्छतेचे प्रश्न होते, अनेक दुरावस्था झालेली होती आणि आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी येणारा रुग्ण असेल तर तो कुठल्या परिस्थितीमधला असतो, कुठल्या समाजातला असतो आणि त्याला हे सगळे मोफत उपचार मिळणं किती गरजेचं आहे. तर मागच्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही या सर्व आमच्या डॉक्टरांच्या मदतीनं, नर्सिंग स्टाफच्या मदतीनं, तंत्रज्ञाच्या मदतीनं, वर्ग 4 कर्मचाऱ्याच्या मदतीनं, आमच्या निवासी डॉक्टरांच्या मदतीनं हे सगळं या ठिकाणी पूर्ण करत आहोत. ज्ञानवादी मानवतावादी दृष्टिकोन ज्योतिरावांनी आपल्याला सांगितलेला आणि म्हणून आम्हाला नम्रपणे आपल्या सर्वांना सांगायचं आहे की त्या ठिकाणी गृहप्रवेश करताना आपल्या कुटुंबातील जो सिनियर मोस्ट व्यक्ती असेल, आजी असेल, पणआजी असेल, आजोबा असेल, ज्याचं योगदान त्या गृहनिर्मात्याशी आहे, त्या व्यक्तीच्या हातात तुम्ही कैची द्या, रिबीन लावा. सरकारी कार्यक्रमांचं किंवा मोठ्या मोठ्या पद्धती त्या ठिकाणी जर आपण सुरू केली तर हा सगळा धांगडधिंगा बंद होणार आहे, शोषण बंद होणार आहे, दहशत बंद होणार आहे, धुपट बंद होणार आहे आणि शालीनतेनं तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करा. म्हातारीच्या हातात कैची द्या, रिबीन तिच्या हातातून कापा, पणजोबाच्या हातात कैची द्या, त्याचा व्हिडिओ बनवा आणि समाज माध्यमावर टाका की ह्या पद्धतीने आम्ही गृहप्रवेश केलेला आहे आणि भारतीय संविधानाचं आर्टिकल 51J याची आम्हाला संमती देत आहे. भारतीय संविधानातील आर्टिकल 51J तुम्ही बघा. मला संविधानाची प्रत आपण भेट दिली त्याबद्दल आभारी आहे. त्यात आर्टिकल 51J तुम्ही सर्व डॉक्टर जी मंडळी आहे, जे विद्यार्थी आहेत, भारतीय संविधानाचं जे आर्टिकल 51J तुम्ही डोळ्या खालून घाला ते आपल्याला काय सांगतं भारतीय संविधान. भारतातल्या समस्त नागरिकांनी, समस्त नागरिक म्हणजे सर्व धर्माला मानणारे, सर्व भाषा बोलणारे, सर्व प्रांतांमध्ये राहणारे, त्या सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद याचा विकास करावा असं ते आर्टिकल 51J आपल्याला सांगते आणि त्याची अंमलबजावणी सर्वांनी करावी असं सुचवतो. आणि म्हणून हा जो महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो विचार आहे, हा विचार आपण प्रत्यक्ष कृतीत आणला तरच ज्योतिराव फुलेंचं हे जयंती पर्व आपण साजरं करीत आहोत याचा आपल्याला सारखा अभिमान बाळगता येईल. सर्व डॉक्टरांना, कारण की या विचारपीठावर मानवाच्या शरीरामधले जे काही आजाराशी संबंधित अवयव आहेत, मेंदू पासून तर सर्जरी पर्यंत सगळ्या विषयांचे तज्ज्ञ या विचारपीठावर बसलेले आहेत. मग डोळ्याचे तज्ज्ञ आहेत, मेंदू रोगाचे तज्ज्ञ आहेत, सर्जरीचे तज्ज्ञ आहेत. असं एकही अंग नाही शरीराचं
ज्याला जाणणारे आणि उपचार करणारे या विचारपीठावर उपलब्ध नाही, सगळेच आहेत. आज याचा जमाना आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक कोण आहेत? वैज्ञानिक आहेत. त्याची संपूर्ण जी रचना आहे ती मानवी मेंदूतून तयार झाली. आणि हे जे मशीन माझ्यासमोर आपण ठेवलेलं आहे, माईक म्हणतो आपण, इलेक्ट्रिसिटी, या इलेक्ट्रिसिटीचा जो जनक आहे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. इव्होल्युशन थेअरी, डार्विन. लुई पाश्चर तुम्हाला माहिती आहे, राईट बंधू तुम्हाला माहिती आहे, न्यूटन माहिती आहे, आईन्स्टाईन माहिती आहे. या वैज्ञानिकांनी कधी भाषा पाहिली नाही, या वैज्ञानिकांनी कधी राष्ट्र नाही पाहिलं, त्यांनी अखिल मानवता पाहिली. मानव जातीवर अनंत उपकार करणारा जो वैज्ञानिक आहे, त्या वैज्ञानिकांची धर्मगुरूंसोबत तुलना होऊ शकते का? नाही होऊ शकत. त्या वैज्ञानिकांचा विज्ञानवाद आणि मानवतावाद आज विद्यार्थ्यांनी अंगीकारण्याची, समस्त नागरिकांनी त्याचा गौरवाने स्वागत करण्याची गरज आहे. त्या ग्रंथाचं काय नाव सुचवलं बाबासाहेबांनी? महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय समाज क्रांतीचे जनक. हे टायटल कोणी सुचवलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग अशी घटना जशी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनात घडली, तर या ठिकाणी 3 प्रतिमांना आपण वंदन केलेलं आहे. त्या 3 प्रतिमांच्या पहिल्या स्थानावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. मग शिवाजी महाराजांचं महात्मा फुलेंशी काही नातं आहे का? शिवाजी महाराजांशी आणि बाबासाहेबांशी काही नातं आहे का? यस, आहे. वैचारिक नातं आहे, विचारांचं नातं आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी भारतात पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. कुळवाडी भूषण म्हणजे या देशातला जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, कष्टकरी आहे, त्यांना भूषण असणारा छत्रपती शिवाजी आहे. त्यांचा पोवाडा गाणारे महात्मा ज्योतिबा फुले. आणि महात्मा फुले त्या पोवाड्यामध्ये असं म्हणतात की या शिवाजी महाराजांना अपमानित व्हावं लागलं का त्यांच्या जीवनात? त्यांचा राज्याभिषेक नाकारण्याचं कार्य या देशात झालेलं आहे का? तर झालेलं आहे. कोण्या मुद्द्यावरून झालेलं आहे? की शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीये, त्यांना राजा बनण्याचा अधिकार आमचे धर्मग्रंथ देत नाहीये. तो अपमान शिवाजी महाराजांचा झाल्याचा इतिहास सांगतो. मग महात्मा ज्योतिबा फुले हा प्रश्न उपस्थित करतात की समुद्रातल्या किंवा तलावातल्या किंवा नदीत पोहणाऱ्या माशाचा गुरु कोण आहे? मासळीचा गुरु कोण आहे? शिवाजी महाराजांचे गुरु तुम्ही अमुक अमुक आहेत असं सांगता, ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी नाकारलेलं आहे की शिवाजी महाराजांचे गुरु हे संत तुकाराम महाराज आहेत, तुम्ही जे सांगता ते नाही आहे. गायकवाड सरांनी अत्यंत महत्वाचं आपल्या निवेदनातून व्यक्त केलेलं आहे की हजारो लोक एका बाजूला असू द्या, पण मला जो विचार योग्य वाटतो तो विचार मी स्वीकारणार आणि त्या विचाराचं समर्थन करत जगणार. तुकारामाची गाथा, तुकारामाचे अभंग महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचं समग्र वाङ्मय महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेलं आहे. फुलाचा वर्ष कोणासाठी? सावित्रीबाई फुलेंनी हे मिशन हातात घेतलं होतं, ज्योतिबांनी शिक्षण हातात घेतलं होतं. प्रजेच्या कल्याणासाठी. प्रजा शिकली पाहिजे, विचार करायला तिला प्रेरणा मिळाला पाहिजे आणि मुली पहिल्यांदा शिकायला पाहिजे. कारण की मुलगी जर शिकली तर ती अख्ख्या कुटुंबाला शैक्षणिक वातावरणात तयार करून प्रेरित करते. बंधूंनो, ज्योतिबा फुलेंच्या या क्रांतिकार्यात सावित्रीबाई फुलेचा खांद्याला खांदा लावून हात आहे.
प्लेगची साथ आलेली आहे 1896-97च्या सुमारास. ज्योतिबांचा मृत्यू झालेला आहे. पण ज्योतिबांचा मृत्यू होण्याच्या पूर्वी हे जे 42 वर्ष ज्योतिबांचं आंदोलन आहे, हे आंदोलन समाज परिवर्तनाला गती देणार आहे. त्यांनी अनेक चळवळी केलेल्या आहेत आणि सत्यशोधक समाज ही जी 24 सप्टेंबर 1873 साली जी त्यांनी स्थापन केली, त्याची घटना समग्र वाङ्मयात दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारनेच प्रकाशित केलेली आहे. ते पुस्तक जर आपल्याला मिळालं तर आपण विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवा आणि जेव्हा आपलं मूड असेल वाचण्याचं तेव्हा एक एक पान वाचा. ज्योतिबाचं ओरिजिनल लिखाण वाचा, त्यांचं ऑब्झर्वेशन वाचा, त्यांचं निरीक्षण वाचा की तेव्हाचा समाज कसा होता, समाजाची मानसिकता कशी होती, समाजात कोण्या प्रकारची भीती निर्माण करून लोकांना लुटलं जायचं, कशी दहशत निर्माण करायची. म्हणजे पोटामध्ये गर्भच फक्त वाढीला लागलेला आहे तरी त्या कुटुंबामध्ये जाऊन एखादा व्यक्ती सांगतो आहे की हे जे तुमच्या पोटात वाढणारं मूल आहे हे तुम्हाला घात करणार आहे, जन्माला आल्यानंतर तुमचं भविष्य खराब करणार आहे. याचा काहीतरी बंदोबस्त करण्याची कला आम्हाला माहिती आहे. ते नाटक नावाचं ज्योतिबांनी एक नाटक लिहिलेलं आहे, ते समग्र वाङ्मयात आलेलं आहे. ते नाटक जरूर वाचा आपण की ज्योतिबाच्या काळामध्ये काय सामाजिक स्थिती होती, कशी धार्मिक अंधाधुंदी होती, कशी भीती दाखवली जायची. आणि शेवट करताना ज्योतिबा त्याच्यात म्हणतात की सावित्री त्या शाळेमध्ये मी पण जाते, ज्या बाईला फसवलेलं आहे आणि ज्या पुरुषाला फसवलेलं आहे. ज्योतिबा असा त्याच्यामध्ये संदेश देतात की सावित्रीच्या शाळेत ही बाई जात आहे फसवणूक झालेली आणि फसवला गेलेला हा जो शेतकरी आहे तो ज्योतिबाच्या शाळेत जातो आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्योतिबा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना सगळे शूद्र असलेले आहेत. शूद्र कोण आहेत? या देशातले 80% लोक आहेत. 1848 साली त्यांनी मुलींची प्रथम शाळा काढलेली आहे. पुण्याला काढली आहे, भिडे यांच्या वाड्यामध्ये काढली आहे. ज्या भिडे गुरुजींनी त्यांना सहकार्य केलं त्या भिडे गुरुजींसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण त्यांनी महात्मा फुलेंचा मानवतावाद मान्य केला, स्वीकारला, त्याचं सहर्ष स्वागत केलं आणि आपला सहभाग दिला की नाही ज्योतिबा, तुम्हाला जर जागा हवी आहे माझा वाडा मी तुम्हाला दिला. ही जी मानवता आहे, ज्यांनी ज्यांनी अंगीकारली त्यांना आपण सॅल्यूट करूया. पण ज्यांनी विरोध केला त्यांचा निषेध पण झाला पाहिजे. दोन पक्ष आहेत येथे, एक समर्थकांचा दुसरा विरोधकांचा. पण विरोधकांची संख्या मोठी आहे, समर्थक अल्पमतात आहे. म्हणून ज्योतिराव फुलेंच्या समाज परिवर्तन आंदोलनाला 1848 साली जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ज्योतिबांचं वय किती असेल? 1848, 1827 ला जन्म आहे, 21-22 वर्षाचं वय आहे. आणि सावित्रीचं वय किती असेल? 1831 त्यांचा जन्म आहे, अवघ्या 17 वर्षाचे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तेव्हा फक्त 17 वर्षाचे आहेत आणि ज्योतिराव 21 वर्षाचे आहेत. हे दोघंही तळमळून एक मिशन अंगीकारतात. मिशन, जीवित कार्य. मग महात्मा ज्योतिबा फुलेंना शाळा सुरू करण्याचा कायदा उपलब्ध होता का पुण्यासारख्या शहरात? आपल्याला माहिती आहे की 1818 ला पेशवाई हारली, पेशवाईचा पराजय झाला, पेशव्यांचं राज्य गेलं, पेशव्यांचा कायदा गेला आणि इंग्रजांचं कंपनी सरकार, त्यांची सुरुवात त्यांनी कलकत्त्यापासून केली. मद्रासला त्यांची प्रेसिडेन्सी आहे आणि 1813 ला त्यांनी पहिला चार्टर ऍक्ट बनवला, चार्टर ऍक्ट. आणि त्या चार्टर ऍक्टच्या जे काही अलग क्लॉजेस होते त्या 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये, त्या चार्टर ऍक्टच्या कलम नंबर 4 मध्ये कंपनी सरकारने तरतूद केली की या भारतामध्ये
आम्हाला शिक्षण सुरू करायचं आहे. आम्हाला धर्म बघायचा नाही, जात बघायची नाही, प्रांत बघायची नाही, भाषा बघायची नाही. जिथे जिथे आमची प्रजा आहे त्या प्रजेला आम्ही शिकवणार, शिक्षणाची सोय करणार. आणि तो चार्टर्ड ऍक्ट महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीचा आधार बनला. इंग्रजांचं राज्य सुरू झालेलं आहे आणि 1854 साली म्हणजे अवघ्या 6 वर्षानंतरच महात्मा ज्योतिबा फुलेंनी गावखेड्यामध्ये शाळांचं जाळं ओपन केलं आहे. आता मला सांगा, आपण विचार करून पहा की सावित्रीबाई फुले अवघ्या 17 वर्षाची आहे, शाळेत निशुल्क शिक्षणासाठी जात आहे. गुन्हा करत होती का ती? तिच्या अंगावर फुलांचा वर्षाव होत होता का तेव्हा शाळेत जाताना? दगडांचा वर्षाव. 15% लोक आहेत, कष्टकरी लोक आहेत. आणि म्हणून ज्योतिबा फुले भारताचे समाज क्रांतीचे जनक म्हणून बाबासाहेबांनी त्यांना मानाचा मुजरा केलेला आहे. बंधूंनो, तुम्हाला माहित असेल आपल्या घराची निर्मिती झाल्यानंतर घरामध्ये अशांती निर्माण झाली याचा शोध कोणीतरी लावतात आणि घराची शांती पूजा करण्याची सूचना दिली जाते. आता त्या घराची अशांती निर्माण झाली हे मोजणारं यंत्र आहे का? ऑक्सिमीटर सारखं. कोरोना काळामध्ये आपल्यापाशी ऑक्सिमीटर होतं का? कोणी शोधलं ते? या पेशंटची ऑक्सिजनची लेवल मोजायची आहे. कशी मोजायची? आपल्या नकाला लावायची, अंगठ्याला लावायची आणि ऑक्सिमीटर पाहिजे. अरे 87 वर आली आहे का? अच्छा, 93 पाहिजे. कशी आणायची? ऑक्सिमीटरचा शोध कोणी लावला? माणसाने. कोरोना माणसाने तयार केला का? तो व्हायरस होता, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तज्ञ लोक आहात. पण तो व्हायरसचा आधार जगातून समूळ नष्ट करण्यासाठी जी लस तयार केली, त्या लसीचा निर्माता कोणीतरी वैज्ञानिकच आहे ना, डॉक्टरच आहे ना. त्याचे आभार मानले का आपण? त्या कोरोना पिरियड मध्ये संपूर्ण जगातले मंदिर, चर्चेस, गुरुद्वारा, मस्जिदी सगळ्या बंद होत्या की नाही? गर्दी करण्याची परवानगी होती का आपल्याला? 2-2.5 वर्ष आपण वंचित होतो ना त्या सगळ्या दर्शनापासून. कोणाचं काही बिघडलं? पण वाचल्यानंतर आभार कोणाचे मानण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या? वाचवलं डॉक्टरांनी, वैज्ञानिकांनी, पण आभार कोणाचे मानले आपण? ही जी शिकवण आहे आपल्याला, या शिकवणीवर ज्योतिबा फुलेंनी आसूड ओढलेले आहे. आणि म्हणून त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. सार्वजनिक सत्य धर्माचे अखंड त्यांनी लिहून काढलेले आहे. ते पण आपण सर्वांनी वाचण्याची गरज आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सूचना केलेली आहे की जे मालक असतात, घर निर्माण करणारे, घरासाठी जमीन विकत घेणारे, घरासाठी साहित्य विकत घेणारे, या घरामध्ये प्रवेश करताना आम्ही कोणाचा सत्कार करायला पाहिजे, कोणाचा सन्मान करायला पाहिजे. ज्योतिराव सुचवतात, ज्यांनी घाम गाळला ते घर तयार करण्यासाठी, ज्यांनी विटा उचलल्या, ज्यांनी मसाला वाहला, ज्यांनी भिंतीला प्लॅस्टर मारलं, या कामगारांचा गौरव केला पाहिजे, त्यांचा सत्कार केला पाहिजे असं ज्योतिराव सुचवतात. आपण ज्योतिरावांचा हा विचार आपल्यापर्यंत जर पोहोचला तर आपण प्रॅक्टिकल करू. तो विचारच न पोहोचल्यामुळे आपण भलत्याचा सत्कार करतो. आणि म्हणून आम्ही असा विचार केला, गायकवाड सर, फुकरे सर, की जे घर आपण बांधतो त्या घरामध्ये शांतता अबाधित ठेवण्यासाठी जो शांतीदूत आहे स्वयंघोषित, मी शांती निर्माण करून देतो, त्याच्याकडून एक लीगल डॉक्युमेंट तयार करा की तुझ्या हातातून मी सगळा गृहप्रवेश करणार आहोत, पण जर आमचा वाद झाला घरात जबाबदारी तू घेतोस का? दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येत असून यानिमित्त शनिवारी मॅरेथॉन पार पडली. सदर मॅरेथॉन स्पर्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातून
पानचक्की मार्गे PES सोसायटी मार्गे पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विसर्जित करून करण्यात आली। यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सहभाग नोंदवला। यामध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर्वांना गौरवित करण्यात आलं, तर विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली। फुले यांची 199वी जयंती आहे। त्याच्या या आजच्या 11 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत शासनानं आपल्याला निर्देश दिलेले आहेत की या जयंतीनिमित्तानं 8 दिवस आपण विविध कार्यक्रम घ्यावेत। आज आपण मॅरेथॉननं सुरुवात केलेली आहे। उद्या तुम्हाला परत तुमची जबाबदारी जास्त आहे की तुम्ही आंबेडकर चळवळीला मानणारे आहात, बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे आहात। त्यामुळं आजच्यापेक्षा दुप्पट गर्दी उद्या आपल्याला बजाज अध्यापन संकुलमध्ये करायची आहे। कारण महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध आंबेडकर चळवळीचे वक्ते ज्यांचे प्रखर विचार उद्या आपल्याला ऐकायचे आहेत, मला वाटतं 11 वाजता त्याची वेळ आहे, तर सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला सुद्धा यायचं आहे। 18 तारखेला मोरे सर आपले प्राचार्य आहेत मिलिंद कॉलेजचे, त्यांचंही व्याख्यान आहे। त्यामुळे मी त्या चळवळीविषयी किंवा बाबासाहेबांच्या विषयी आज बोलण्यापेक्षा आपण आठवडाभर हे सगळं विचारमंथन करणार आहोत। आणि तुम्ही नशीबवान आहात, गायकवाड सर जसं म्हणाले की या महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश तर मिळालाच, परंतु आज तुम्ही ज्या रस्त्यानं धावलात तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या वास्तू आहेत। उजव्या हाताला बाबासाहेबांनी स्वतः त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी मुक्काम करून ते वसतिगृह त्या ठिकाणी बांधलेलं आहे। डाव्या हाताला तुम्ही बघितलं तर मिलिंद कॉलेजची इमारत आहे। पुढे जर गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट्स अँड सायन्स कॉलेज आहे। कॉमर्सचं वेगळं कॉलेज, आर्ट्स सायन्सचं वेगळं कॉलेज, लॉ कॉलेज, असं कितीतरी बाबासाहेबांच्या स्पर्शानं पावन झालेली भूमी आहे। नेहमी वावरतो इथून 300 मीटर 400 मीटरच्या अंतरावर ह्या सर्व वास्तू आहेत। तर त्यामुळं त्यांनी जे गायकवाड सरांनी सांगितलं की आपण नशीबवान आहोत आणि त्याच्याबद्दल परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो। ज्यांनी भाग घेतला त्यांचंही अभिनंदन करतो। आपण पूर्ण केलेली आहे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व अध्यापक वर्ग यांच्या सहकार्याने आपण इतकी नियोजनबद्ध पद्धतीने आणि मला असं वाटतं की प्रोफेशनल आयोजकापेक्षा सुंदर आयोजन तुम्ही केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन। टाइम मशीन तो जो एक कन्सेप्ट आहे ना, तो जर माझ्या हयात असेपर्यंत जर त्यात ऍक्च्युअली पार्टिसिपेट होण्याचा जर मला भाग आला तर मी UG पुन्हा एकदा करण्यासाठी मी विनंती करेल आणि विद्यार्थी म्हणून जगावं असं कारण या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणं मला असं वाटतं की काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य असेल की आपण या मेडिकल कॉलेजमध्ये येऊ शकलो आणि भाग घेऊ शकलो। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।